महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचय संघटनेच्या वतीने आज या नागपूरच्या संविधान परिसरामध्ये विशाल धरणं आंदोलन करण्यात आलं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून शासन प्रशासनाला त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यासाठी आज या नागपूरच्या संविधान परिसरामध्ये मोठा असा त्यांनी धरणं आंदोलन केलेलं आहे। या धरणं आंदोलनाच्या माध्यमातून शासन प्रशासनापर्यंत आपली ज्या मागण्या आहेत त्या मागण्या खाली बसा ना यार आपल्या मागण्या शासन प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी या संविधान परिसरामध्ये आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून शासन प्रशासनापर्यंत आपली ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पोहोचवण्याचं काम महिला राज्य जिल्हा परिषद महिला परिचय संघटनेच्या वतीने इथे जो धरणं आंदोलन करण्यात आलं आहे त्या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या मागणी शासनापर्यंत पोहोचवतात त्यांचं शासनापर्यंत पोहोचत आहे। नागपूरच्या परिसरात या संविधान परिसरामध्ये विशाल धरणं आंदोलन करण्यात आलं आहे आणि ठिकठिकाणातून आज या धरणं आंदोलनात सामील झालेल्या महिला अमरावती यवतमाळ गोंदिया भंडारा तर वर्धा या ठिकाणातून या महिला आपल्या मागणी घेऊन या नागपूरच्या संविधान परिसरामध्ये पोहोचलेल्या आहे आणि शासन प्रशासन त्यांची दखल घ्यावी यासाठी या आंदोलनाच्या माध्यमातून शासन प्रशासनापर्यंत आपली मागणी ठेवलेली आहे। शासन प्रशासन तातडीने यांच्या मागण्या ज्या समस्या आहे आणि त्याचा निराकरण करण्यासाठी आज या नागपूरच्या संविधान परिसरामध्ये त्यांनी मोठं धरणं आंदोलन करण्यात आलेलं आहे। तुम्ही पाहू शकता मोठ्या अशा हा आंदोलन आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून शासन प्रशासन आपल्या मागण्या ठेवण्यात आलेल्या आहे आणि या माध्यमातून शासन प्रशासनाला मागण्या घेऊन सरकारला त्यांना आपल्या मागण्या दूर क्षेत्रात आलेल्या महिला या आंदोलनामध्ये सामील झालेल्या आहे। अमरावती गोंदिया भंडारा यवतमाळ तर वर्धा आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून अकोलातून बी या महिला इथे आलेल्या आहे आणि आपल्या मागण्या शासन प्रशासनापर्यंत सांगण्यासाठी या नागपूरच्या संविधान परिसरामध्ये पोहोचलेल्या आहे। शासन प्रशासन त्यांची दखल घ्यावी यासाठी हा विशाल धरणं आंदोलन वेगवेगळ्या क्षेत्रामधून आलेल्या महिला आपल्या आंदोलनाचा आवाज बुलंद करताना आणि आपल्या आंदोलनाची ताकद दाखवताना आपली मागणी शासन प्रशासन पोहोचवावी याकरिता हा आंदोलन चालू आहे आणि आपल्या मागणीला घेऊन हा धरणं आंदोलन नागपूरच्या संविधान परिसरामध्ये करण्यात आलेलं आहे। विशाल धरणं आंदोलन आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी आलेले महिलाजन आणि पुरुष या महिला आपल्या मागण्याला घेऊन आणि आपला आवाज बुलंद करताना या नागपूरच्या संविधान परिसरामध्ये आपल्या मागण्या घेऊन या विशाल धरणं आंदोलन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचय संघटनेच्या वतीने आज जिथे हा मोठा विशाल धरणं आंदोलन करण्यात आलेला होता आणि त्या माध्यमातून लोकांपर्यंत आपली मागणी पोहोचवण्याचं काम त्यांनी शासन प्रशासन किमान वेतन मिळालेच पाहिजे, किमान वेतन मिळालेच पाहिजे, अंशकालीन नावात बदल करा, अंशकालीन नावात बदल करा,
पेन्शन योजना लागू करा, पेन्शन योजना लागू करा, विमा कवच मिळालाच पाहिजे, विमा कवच मिळालाच पाहिजे, दरवर्षी गणवेश भाऊबीज मिळालीच पाहिजे, दरवर्षी गणवेश भाऊबीज मिळालीच पाहिजे। ये तो अभी अंगड़ाई है, ये तो अभी अंगड़ाई है, फूल नहीं चिंगारी है, ये फूल नहीं चिंगारी है। कल भी हम जीते थे, आज भी हम जीतेंगे, कल भी हम जीते थे, आज भी हम जीतेंगे, आज भी हम जीते थे, आज भी हम जीतेंगे। अरे कौन लड़ेंगे, हम लड़ेंगे, कौन लड़ेंगे, हम लड़ेंगे, अरे कौन जीतेंगे, हम जीतेंगे, अरे कौन जीतेंगे, हम जीतेंगे। आवाज दो। आज या नागपूरच्या संविधान परिसरामध्ये महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचय संघटनेच्या वतीने विशाल धरणा आंदोलन करण्यात आलं आणि या धरणा आंदोलनाच्या माध्यमातून शासन प्रशासनाला आपल्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आज इथे धरणा आंदोलन करण्यात आलं आहे आणि या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने महिलांनी या आंदोलनामध्ये सामील होऊन आपल्या मागण्या शासनापर्यंत सांगण्याचा काम त्यांनी करण्याचा निर्धार घेतलेला आहे आणि थेट आपल्याशी माननीय मॅडम जुळलेला आहे, त्यांच्याशी वार्ता करूया, जाणून घेऊया त्यांच्या काय मागण्या शासनापर्यंत आहे। मॅडम आपला परिचय सांगा। मैं महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचय संघटना संलग्न शिटू संघटना राज्याचे अध्यक्ष मी मंगला मेश्राम बोलत आहे। महाराष्ट्रामध्ये 10,673 महिला कार्यरत आहेत आरोग्यासारख्या विभागामध्ये आणि त्यांना फक्त महिन्याला 3,000 रुपये मानधन मिळतो। त्यामध्ये केंद्राचे 100 रुपये आणि राज्याचे 2900 रुपये असा महिन्याला मानाचा धन आम्हाला 3,000 रुपये मिळतो आहे। आणि आज दिवाळी आली तरी जुलैपासून 4 महिन्यापासून आम्हाला मानधन झालेलं नाही। 3,000 रुपये मानधन मिळतो पण 4-4 महिने 5-5 महिने आज आम्हाला मानधन मिळत नाही। ही एक शोकांतिका आहे, म्हणून आम्हाला आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे। सरकार दखल घेत नाही आणि ते दखल घेत नाही म्हणून आपण या संविधान चौकामध्ये रात्र या रस्त्यावरच झोपून काढणार आहोत। आम्ही जोपर्यंत सरकार दखल घेणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा संघर्ष हा चालू राहणार आहे। संघर्ष चालू राहणार आहे आणि या माध्यमातून शासन प्रशासनाला तुमच्या काय विशेष अशा मागण्या आहे, काय मागण्या घेऊन आज तिथे पोहोचल्या आहात? आमच्या मागण्या बिलकुल रास्त आहेत। आम्हाला सरकारने कामगार आयुक्तांच्या ज्या निर्णय जे आहेत शासनाने जो निर्णय दिलेला आहे किमान वेतनाचा, त्या किमान वेतनासाठी आमची मागणी आहे। आम्ही किमान वेतन मागतो आहोत, आम्हाला अंशकालीन नावात बदल करावं ह्या मागण्या घेऊन आम्ही या आंदोलनात बसलेलो आहोत। परंतु 2016 पासून सतत आम्ही नागपूर मुंबई जिल्हा परिषद असे आंदोलन करत आहोत पण सरकारने दखल घेतलेली नाही। यासाठी आमची सरकारने दखल घ्यावं, आमच्याशी सरकार बोलावं, आमच्याशी सरकार चर्चा करावी आणि जे आमचे प्रश्न आहेत त्यांनी सोडवावं असे मी माननीय मंत्री महोदयांना विनंती करते। तुम्ही आमच्या नागपूरचे आहात, तुमच्या नागपूरमध्ये सगळ्या महिला येऊन बसलेल्या आहेत आणि तुमची वाट बघत आहेत। दिवाळी सारखा सण पुढे आलेला आहे आणि ह्या महिला रस्त्यावर येत आहेत, ही तर शोकांतिका आहे। म्हणून मंत्री महोदयांनी आमचे प्रश्न लवकरात लवकर सोडवून आमची दिवाळी गोड करावी अशी मी विनंती करते आहे। लवकरात लवकर प्रश्न सोडून दिवाळी गोड करण्यात यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। आज या आंदोलनामध्ये नागपूरच्या सोबत वर्धा, अमरावती, भंडारा, गोंदिया सारखे जिल्ह्यात सुद्धा या आंदोलनामध्ये सामील झाले होते आणि आज मोठा आंदोलन आज नागपूरच्या संदर्भामध्ये पोहोचला आहे आणि सगळ्यांना एकत्र घेऊन आज आंदोलन त्याच्यावर तुम्ही काय सांगणार? त्यांना कुठेतरी पोटाची आग आहे, पोटाची भूक आहे। आज आमच्या 11 जिल्ह्याच्या महिला इथे उपस्थित आहेत विदर्भामधल्या
नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, या नांदेड या जिल्ह्यातून महिला इथे उपस्थित झालेल्या आहेत. आज दिवाळी आमची साजरी का होत नाही? अरे आमच्याजवळ पैसाच नसेल, 4-4 महिने आम्हाला मानधन मिळत नसेल तर त्या अकोला काय पूर्ण महाराष्ट्राच्या महिला सुद्धा इथे येणार, कारण त्यांना आज भूक लागलेली आहे. आणि तुम्ही आमचा विचार करत नाही. यासाठी आम्हाला रस्त्यावर यावं लागेल आणि पूर्ण महाराष्ट्राच्या जर महिला बोलवायची वेळ आली तर आम्ही परत महाराष्ट्राच्या महिला सुद्धा इथे बोलवू. परंतु सरकारने आज तुम्ही विचार करा, घरी बसलेल्या तुमच्या लाडाच्या बहिणी त्यांना तुम्ही 1500 रुपये देता आणि आम्ही काम करतो आरोग्यासारख्या ठिकाणी तर तुम्ही आम्हाला किमान वेतन देत नाही. अरे करोडाची डील तुम्ही पास करताय आणि आम्ही मागतो तुम्हाला आमच्या श्रमाचं दान, तर तुम्ही देत नाही. ती डील तुम्ही एका रात्रीमध्ये, एका दिवसामध्ये पास करता आणि आम्हाला किती लागणार आहे तो साहेब? 50 करोड लागणार आहेत का? त्याच्यापेक्षा निम्मे आमच्या 10,000 महिलांना काय किती खर्च येणार आहे? तरी तुम्ही किमान वेतन का नाकारता? मग आम्ही तुमच्या सावत्र बहिणी का? हा मला प्रश्न विचारायचा आहे. आम्ही काम करत असून सुद्धा तुम्ही आम्हाला 3000वर आम्हाला राबवून घेतलं आहे आणि राबवत आहेत. आरोग्यासारख्या ठिकाणी कोरोनासारख्या काळामध्ये आज आम्ही रस्त्यावर आलो आणि लाखांना पगार घेणारे घरात झोपले, तेव्हा सुद्धा आमची कदर केलेली नाही. म्हणून क्वारंटाईन असलेल्या व्यक्तीला सुद्धा आम्ही सकाळी 8 ते 5 पर्यंत ड्युटी करून औषध पाणी दिलेलं आहे. याची काय आम्हाला, याचं काय मिळालं आम्हाला? स्वच्छतेचे कामं, घाणीचे कामं, लसीकरण, डिलेव्हरी, बाळाची स्वच्छता, डिलेव्हरी पेशंटची स्वच्छता, रूमची स्वच्छता, हे सगळे कामं करतो आम्ही. एकच काम करत नाही सफाईचं. सगळे काम करत असताना सुद्धा आम्हाला जर तुम्ही किमान वेतन नाकारत असाल तर हे महाराष्ट्राचे दुर्दैव काय असू शकते? आज नागपूरच्या या संविधान परिसरामध्ये अमरावती, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, वर्धा सारख्या या क्षेत्राला गाठून आज नागपूरला त्यांनी धडक मोर्चा काढला आणि विशाल ह्या मोर्चाच्या माध्यमातून शासन प्रशासनाला त्यांच्या मागण्या जे आहे त्या लवकरात लवकर पूर्ण करावी आणि आमची दिवाळी ते गोड करावी असा त्यांनी शासनापर्यंतची आपली मागणी सांगितली आहे. आणि या मागणीला सुद्धा शासनापर्यंत दखल घ्यावी अशी त्यांची एक मागणी आणि या मागणीच्या माध्यमातून दिवाळी चांगली व्हावी असा त्यांचा निर्धार घेतला आहे. किमान वेतन मिळालंच पाहिजे, किमान वेतन मिळालंच पाहिजे. अरे अंशकालीन नावात बदल करा, अंशकालीन नावात बदल करा, आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्यात मान्य करा, नाहीतर येणारा काळ समजून घ्या, येणारा काळ समजून घ्या. किमान वेतन मिळालेच पाहिजे, किमान वेतन मिळालेच पाहिजे.